अलीकडे समाज माध्यमांवरती समाजसेविका अंजलीताई दमानिया यांची काही विधानं आमच्या समोर आली आहेत. समाजसेविका म्हणल्यानंतर आम्ही समाजसेवक असेल समाजसेविका असेल यांना नेहमीच आदराच्या भावनेनं पाहिलं आहे. मात्र अलीकडे अंजली दमानियांची जी भूमिका आहे तिच्याबद्दल जरा प्रश्न निर्माण होतात. आपला देश हा लोकशाहीवरती आधारित देश आहे. आपल्या लोकशाहीची 4 स्तंभ आहेत. आपल्याकडे सरकार आहे, आपल्याकडे प्रशासन आहे, आपल्याकडे न्यायव्यवस्था आहे आणि आपल्याकडे पत्रकारिता आहे. ह्या 4ही भूमिका ह्या यांच्या एकट्याच्याच हातात आहेत अशा आवर्भावातून ह्या आता विधानं करत आहेत. अजितदादांच्या बाबतीत तर यांचं विशेष प्रेम, म्हणजे मला तर कधी कधी असं वाटतं की अंजलीताई दमानियांचं हे जे प्रेम आहे हे साधारण त्या डर सिनेमामध्ये जसं शाहरुख खानचं जुही चावलावरती होतं ते प्रेम होतं, यांचा आकाशबुद्धीचा एक हा भाव जाणवायला लागला आहे. म्हणजे त्या तक्रारदार पण बनतात, त्या चौकशीदार पण बनतात, त्या न्यायपालिकेच्या प्रमुख पण बनतात, त्या सजा देखील सुनावतात. मला काही कळत नाही. आता काल परवा त्यांनी विधान केलं की मी मुख्यमंत्र्यांना मुदत देते, यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं, आणि नाही केलं तर मी अमित शाह साहेबांकडे जाणार आहे. आता कदाचित उद्या परवा ते हे सांगतील की अमित भाई शहांनी जर हे केलं नाही तर मी पंतप्रधानांकडे जाईल. त्याच्याही पलीकडे यांना वाटलं ते येऊनच जातील. काय यांना मला समजत नाही म्हणायचं आहे काय. ज्या गोष्टीकरता राज्य सरकारनं पारदर्शीपणानं विकास खारगे साहेबांसारख्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आहे, त्याचा अहवाल यायचा आहे, त्याच्या आधीच हे आपल्या बेताल बोलतात, अजितदादांना टार्गेट करतात. हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तर सहन होणार नाही. आत्तापर्यंत आम्ही खूप आदरानं त्यांना संबोधित केलेलं आहे, त्यांची विचारणा केली आहे. अगदी दादांनी देखील त्यांना घरी बोलवून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. एवढं करूनसुद्धा केवळ आकाशबुद्धीनं जवळपास जसं काय कोणीतरी यांना कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा एक कॉन्ट्रॅक्ट दिला आहे, सुपारी दिली आहे, अशा पद्धतीने ह्या वागत आहेत. हे अतिशय दुर्दैव आहे, आपल्या लोकशाहीला काळिमा फासणार आहे, आणि म्हणून मी यांचा निषेध करतो. याचबरोबर मला दुसरा एक विषय आपल्यासमोर मांडायचा आहे. समाज माध्यमांमध्ये बातम्या येतात की अजितदादांच्या कॉन्वॉयमध्ये अपघात घडला आणि कुणीतरी महिला मृत झाली. घटना तशी होती का याची चौकशी सगळ्यांनी करावी. दादांचा कॉन्वॉय ज्या रूटवरून गेला त्या रूटवरती दुर्दैवानं मागे कुठेतरी एका फायर ब्रिगेडच्या गाडीचा अपघात झाला. दादांच्या कॉन्वॉयमध्ये फायर ब्रिगेडची गाडी नसते हे मी तुम्हाला नव्यानं सांगायला नको. परंतु समाज माध्यमांनी आणि आपल्या पत्रकार मित्रांनी देखील सगळ्या बातम्यांची चाचपणी जर केली तर बरं होईल. कारण आमचा हा अनुभव आहे की निवडणुका लागल्या की आमच्या नेत्याच्या मागे काहीतरी बेताल आरोप सुरू होतात. त्यामुळे ही नम्र विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, आपल्या सगळ्या वाचकांना, आपल्या सगळ्या ह्या बघणाऱ्या श्रोत्यांना, की अशा बातम्यांना बळी पडू नका. आणि समाजसेवक समाजसेविका जे की आपल्याला खूप आधार देणारी लोक असतात त्यांना माझी विनवणी आहे, चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका, बेताल आरोप करू नका. यापेक्षा वेगळं काही नाही.